नमस्कार सर्वांना. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे म्हणजे हा गुरुवारचा ब्लॉग आहे. तर गुरुवारच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आणि आता वाजलेले आहेत 5:30 आणि माझी नित्यसेवा आहे. गुरुचरित्राचा 39वा अध्याय मला आला होता आणि त्याचा अर्थ मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितला आहे. म्हणजे तो मी गुरुवारीच अपलोड केला होता. आणि नंतर माझं गुरुचरित्र तर वाचून झालं होतं. त्याच्यानंतर मी नित्यसेवा 3 अध्याय वाचून घेतले माझे, जे की माझी नित्यसेवा आहे. आणि 5:30लाच मी माझी नित्यसेवा म्हणजे घेत असते, कारण माझं म्हणजे लवकरच जाणं असतं. आहोंचं पण म्हणजे 6ला जातात ते, आरव 8ला जातो. त्याच्यामुळं माझं डेली रुटीन जे आहे नित्य सडा रांगोळी सकाळी म्हणजे 5लाच होतं माझं. आणि त्याच्यानंतर माझी देवपूजा आणि नित्यसेवा मी सकाळीच करून घेत असते, कारण दिवसभरात मग होत नाही म्हणजे होतं म्हणजे केलं तर होईल, पण मग तसं मी सकाळीच करत असते. ते मला तेच बरं पडतं सकाळी केलेलं. त्याच्यानंतर माझं डेली रुटीनचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये माझी गॅसची पूजा वगैरे मी करून घेतली. तर म्हणजे ताईंना वाटत असेल की हे रोज का दाखवते, पण माझं चॅनलचं नाव डेली रुटीन आहे. डेली रुटीन लाईफस्टाईल आणि कुकिंग आहे. तर त्याच्यामुळे मला हे दाखवणं मस्ट आहे. त्याच्यानंतर काल तुम्ही बघितलंच की मी इडलीचं पीठ फर्मेटिंगसाठी म्हणजे लावलं होतं. त्याच्यानंतर मी कुकर लावून घेतला डाळीसाठी, सांबार बनवण्यासाठी. तसा मोठाच कुकर लावला, कारण की मग सांबार बनवायला पण मला बरं पडतं, म्हणून शक्यतो मी मोठ्याच कुकरला डाळ लावत असते. त्याच्यानंतर बघा इतकं छान आपलं पीठ फर्मेट झालेलं आहे, एकदम छान फुगलेलं आहे बघा, जाळीदार. आणि असं पीठ फुगले असलं की इथंच आपल्याला समजतं की आपली इडली एकदम लुसलुशीत आणि एकदम मोकळी अशी छान होणार आहे. आणि फर्मेट झाल्यामुळं हे जे मोठ्या भांड्यात लावलं होतं ते असे खाली सांडले बघा ते, आणि त्याच्या झाकणाला पण चिटकल्यामुळं ते फुगलेलं काही मला तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि एकदम जाळीदार झाले बघा, असं एकदम हलकं हलकं पीठ झालं हे जाळीदार. आणि असं झालं तरच आपली इडली छान होती, अशी रबरासारखी होत नाही, म्हणजे रबरासारखी अशी ही होत नाही. त्याच्यानंतर फुगलं आहे बघा. आणि ह्याच्यात जास्त होईल म्हणून मी रात्रीचे दुसऱ्या भांड्यात थोडंसं शिफ्ट केलं होतं, तर त्याच्यात छानसं फुगलं आहे बघा हे पीठ. तर त्याच्यानंतर आपण इडलीचं भांडं काही रेग्युलर यूज करत नाही ते पात्र, त्याच्यामुळं मग ते स्वच्छ घासून घेतलं आणि सुकण्यासाठी ते ठेवलेलं आहे तर जरा वेळ पाणी निघायसाठी त्याच्यातून. आणि नंतर ओला नारळ फोडून घेतला मी चटणी बनवण्यासाठी. आणि इकडं कुकर तर लावलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर मग मी त्या जे आपलं पात्र इडली पात्र आपण धुवून घेतलं आहे ते चांगलं पुसून त्याला तेल लावून घेतलं त्या मोल्डला पूर्ण. म्हणजे सगळे जे मोल्ड आहेत त्याला आपण असं तेल लावून घ्यायचं, कारण ते डेली यूजमध्ये नसतं. आणि डायरेक्ट जर आपण त्याच्यात बॅटर टाकलं ना तर ते चिटकतं आणि स्टीम म्हणजे चिटकतं ते, त्याच्यामुळं स्टीम पण व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं मी प्रत्येक पात्र जे मोल्ड आहे त्याला तेल लावून घेतलं आणि असं पूर्ण त्या मोल्डमध्ये पीठ व्यवस्थित सेट केलं. म्हणजे इडलीचं इकडं माझं गॅसचं पण चालू होतं, कुकरचं पण बघणं, कारण त्याच्यात डाळ टाकलेली मी सांबार बनवण्यासाठी. आणि हे बघा असं मोल्ड लावून घेतला मी अगदी व्यवस्थित, कारण ते पीठ इतकं छान झालं आहे ना. पीठ व्यवस्थित फर्मेट झालं असलं ना आपल्याला अधिक आपण इंटरेस्टनी आणि खुश होऊन मी तर इडली बनवते, कारण पिठावरच सगळं डिपेंड असतं इडली परत कशी होणार आहे ते. त्याच्यानंतर हे बघा असं चिटकलं होतं, त्याच्यामुळं ते फर्मेट झालेलं मी मोठ्या पात्रातलं दाखवलं नाही, कारण ते फुगलेलं त्याला चिटकलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा अशा इडली पात्राला मी पूर्ण सर्व इडल्या लावून घेतल्या. आणि माझ्या इडली पात्राचं ना झाकण आहे ना, म्हणजे ते जे त्याचं ते लूज आहे, मला वाटतं माझ्याच आहे का सगळ्यांच्याच असतं काय माहीत. त्याच्यामुळं मी ते व्यवस्थित लावून घेतलं गॅसवर आणि त्याच्यावरती मी वेट ठेवत असते काहीतरी, म्हणजे जेणेकरून त्याची जी स्टीम आहे ना ती प्रॉपर त्याच्यामध्ये आतमध्ये राहावी आणि वरच्या इडलीपर्यंत ती स्टीम पोहोचावी आणि सगळ्या प्रॉपर स्टीम व्हाव्यात इडल्या, म्हणून त्याच्यावर मी वेट ठेवत असते. कारण त्याचं जे झाकण आहे ना ते थोडंसं लूज आहे, मला असं म्हणजे माझ्याच पात्राचं आहे का सगळ्यांच्याच असतं काय माहीत नाही मला, पण माझ्यात तर त्या इडली पात्राचं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर पोळपट ठेवलेलं आहे बघा, की जे त्याची स्टीम बाहेर पडू नये म्हणून. नंतर डाळ माझी झाली होती. त्याच्यानंतर मी आता सांबारला फोडणी घालून घेत होते. आता हे डेली रुटीनमध्ये आहे म्हणूनच मी साईड बाय साईड कुकिंग पण तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर माझी सांबारची रेसिपी प्रॉपर पाहिजे असेल तर तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला प्रॉपर म्हणजे मी जे सांबार बनवते त्याची रेसिपी दाखवील. तर मी इथं सांबारला फोडणी घालून घेत होते बघा. तर मी याच्यामध्ये बरंच टाकलेलं आहे, म्हणजे शेवग्याची शेंग, भोपळा, नंतर टोमॅटो, जे आपल्याकडं अवेलेबल व्हेजिटेबल आहेत ना ते तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मी कढीपत्ता,
लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती, कोथिंबीर त्याची ती फोडणी घातलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये डाळ टाकते आणि नंतर त्या फोडणीमध्येच आपल्याला सगळे व्हेजिटेबल टाकून घ्यायचे, टोमॅटो आणि नंतर मग डाळ टाकून घ्यायची आहे. आणि डाळीला पण चांगलं तेल सुटू द्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याला ती चांगली म्हणजे तडतडू द्यायची चांगली तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चिंच आणि गूळ पण टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला बाहेरचा कोणता मसाला टाकायची त्याच्यात आवश्यकता लागत नाही. चिंचेचा कोळ किंवा चिंचच डायरेक्ट मी टाकत असते, त्याच्यामुळं अशी आंबट गोड अशी गुळामुळं गोड टेस्ट येते आणि चिंचेमुळं थोडी आंबट टेस्ट येते आणि त्याच्यामुळे ते छान लागतं. असं काही मसाला मी दुसरा काही बाहेरचा कोणता रेडीमेड मसाला आणून टाकत नाही. म्हणजे टाकला तरी चांगलंच आहे, पण मी तर कधी यूज करत नाही तो बाहेरचा मसाला. त्याच्यानंतर तिकडं सांबरमध्ये मी गरम पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्या इडल्याला 15 मिनटं मी चांगली स्टीम दिलेली आहे बघा. आणि 15 मिनटं स्टीम दिली ना, काय होतं, वरच्या ज्या इडल्या आहेत ना त्यांना पण व्यवस्थित प्रॉपर स्टीम बसते आणि अगदी छान होतात बघा. आपल्या इडल्या किती छान फुगलेल्या आहेत, अगदी जाळीदार झालेले आहेत बघा, एकदम छान झाले आहेत बघा. अशा खालच्या पण अशा पूर्ण प्रत्येक इडली अशी छान स्टीम झालेली बघा प्रत्येक इडलीची. आणि मी तुम्हाला दाखवते बघा, तर इतकं छान स्मेल पण ह्याचा येतो आहे स्टीम केल्यामुळं बॅटर पण. आणि बघा एवढं छान झालं आहे ना. नंतर बॅटर आपण टाकत असतानाच मीठ पण ॲड करायचे. मीठ फक्त नंतर आपल्याला जेव्हा आपण मोल्डला लावणार आहे तेव्हा मी ते ॲड करून त्याच्यात लावून दिल्या होत्या मोल्डमध्ये इडल्या. आणि बघा असे छानसं फुगलेले आहेत सगळ्या, इतक्या छान फर्मेट झालेले आहेत ना, कारण ते पीठ इतकं छान फर्मेट झालं ना. आणि हे बघा अशा प्रत्येक इडली खालीपर्यंतच्या पूर्ण सगळ्या इडल्या अशा चांगल्या प्रॉपर स्टीम झालेल्या आहेत. आणि मग नंतर आपल्याला मी नंतर इथं ओला नारळ जो फोडला होता त्याची चटणी करून घेतली. त्याच्यामध्ये मी काय टाकले, हरभऱ्याची ओली डाळ किंवा तुम्ही डाळवं पण टाकू शकता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्या ओल्या खोबऱ्यासोबत. आणि नंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे वरून. आणि नंतर हे बघा आपलं सांबर असं छानसं तयार झालेलं आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतरच दाखवलं, कारण माझ्या पण मागे गडबड आहे. आरवचे टिफिन द्यायच्यात मला, ब्रेकफास्ट बनवायचा आहे, त्याला द्यायचा आहे, नंतर त्याला ब्रेकफास्टचा टिफिन देऊन मला लंच पण द्यायचं आहे त्याचं. आणि इतक्या लुसलुशीत झालेत की त्या अशा काढतानीच मोकळ्या होत होत्या. आणि हे बघा असे सॉफ्ट झालेत, एकदम जाळीदार इडल्या झालेल्या आहेत. आणि ही अशी इडली झाली तरच आपलं मेजरमेंट परफेक्ट आहे आणि आपली म्हणजे इडलीची पूर्ण रेसिपी झाली आहे असं समजतं. तसं तर आपण कसंही फॉर्मॅट केलं तर आपण करतोच, पण अशी प्रॉपर इडली व्हायला पाहिजे बघा. अशी जाळीदार इडली जेव्हा होते ना, असं प्रेस केलं की लगेच मोकळी झाली पाहिजे, तर ती खाताना पण इतकी छान म्हणजे एन्जॉय करत आपण खातो, पोटभर खातो अगदी. आणि नंतर मग आरवला ब्रेकफास्ट दिला मी, त्याला स्कूलला जायचं आहे, लंच करायचं आहे मला आणखी. त्याचं ब्रेकफास्टचं आवरून दिलं, आहोंना पण दिला नाश्ता, म्हणजे हेच दिलं इडली सांबर. नंतर आरवसाठी मी पोळ्या बनवून घेतल्या. पोळ्या एका बाजूला भाजी पण बनवलेली इकडं भेंडीची, पण आता मला गडबड आहे त्याच्यामुळं सकाळी सकाळी शूट घेत आणि स्वतःच घ्यायचं शूट, ते मग तिथले जास्त गडबड होती. त्याच्यानंतर पोळ्या करून घेतल्या, आहोंना पण टिफिन द्यायचा आहे, त्या दोघांचा ब्रेकफास्ट सुरू आहे. नंतर मग पोळ्या करून घेतल्या छानशा. तसं तर बाहेर पाऊस पण येतो आहे त्याच्यामुळं. नंतर मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला, नंतर ओटा आवरला छानपैकी सगळा. म्हणजे जोपर्यंत ओटा आवरत नाही तोपर्यंत मला असं काम झाल्यासारखं वाटत नाही, आणि कधी सगळं आवरून घेईल असं होत असतं पसारा झाल्यावर. आणि नंतर इडल्या करायचं मला ह्याच्यामुळं नको वाटतं की एवढी भांडी पडतात त्याची, कमी क्वांटिटी करा किंवा जास्त करा एवढी भांडी पडून जातात त्याची. आता ही फक्त ब्रेकफास्टचीच भांडी आहेत, तर एवढी भांडी आहेत आणि ती घासायची आहेत मला. आता ओटा आवरून घेतला, नंतर आता ती भांडी सगळी आवरून घेते मी, असं स्वच्छ ओटा वगैरे आवरून घेतला, ही सगळी भांडी घासून घेतली. आता ती काय घासताना मी दाखवलं नाही तुम्हाला, कारण की कॅमेरा मोबाईल ओला होतो आहे, सारखं ॲडजस्ट करावं लागतं, त्याच्यामुळं हे सगळं मी आवरून घेतलेलं आहे. आणि ते आवरून झाल्यानंतर मला आजचं दिवसभराचं शेड्यूल म्हणजे गुरुवार असल्यामुळं दुपारी पण काही सेवा मी घरीच घेणार आहे. नंतर मला केंद्रात पण जायचं आहे, तर मी दाखवत जाते तुम्हाला. आता प्रत्येक शेड्यूलमध्ये मग भरपूर कामं असतात, पण प्रत्येक काम दाखवत नाही. जेव्हा जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं मी शूट घेते. नंतर संध्याकाळची वेळ झाली नंतर, आणि मग युवती केंद्राच्या ताई आली होती, तर त्यांच्यासोबत मी मग संध्याकाळच्या 6:30च्या आरतीला गेले केंद्रात. आरती झाली, स्वामींचं दर्शन घेतलं. आणि गुरुवार स्वामींच्या केंद्रात गेल्याशिवाय आणि दर्शन घेतल्याशिवाय माझा तर पूर्ण होत नाही. आणि स्वामी म्हणजेच आमच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे स्वामींचं. मग आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे झाला. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.